नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे बार्टी आणि आरटी या दोन ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्या मार्फत मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांना। कुठल्या कॅटेगरीसाठी आहे, सबकास्ट काय असायला पाहिजे, डॉक्युमेंट्स कुठले असायला पाहिजे या संबंधीचे व्हिडिओ आपल्या सर्व चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत। तुम्ही जर ते नसेल बघितले तर आजच बघा, आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फॉर्म सुरू झालेले आहेत आणि फॉर्म भरताना कुठलीही घाईगडबड न करता आपल्याला अशा पद्धतीने फॉर्म भरायचे जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट व्हायला नको किंवा काही त्याच्यामध्ये चूक व्हायला नको, जेणेकरून पुढे आपल्याला सिलेक्शन होताना प्रॉब्लेम जाईल। ओके, तर काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी मित्रांना बऱ्याचदा काही अडचणी येतात आणि त्या अडचणी काय आहेत तर जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता, मग तो फोटो असेल, तुमची सही असेल किंवा इतर कागदपत्रे असेल, ज्या वेळेला आपण फॉर्म अपलोड करतो हे डॉक्युमेंट्स, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, त्यावेळेस त्यांनी स्पेसिफिक साईज मागितलेली असते की एवढ्या केबी मध्येच ते असले पाहिजे, PDF फॉर्मॅटमध्येच असले पाहिजे, JPG फॉर्मॅटमध्येच असले पाहिजेत। तर अशा वेळेला आपल्याला कन्व्हर्जनला, फाईल कॉम्प्रेस करायला त्रास होतो आणि मग जे स्पेसिफाईड साईज आहे त्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड करत नाहीत, मग बऱ्याचदा ती इमेज दिसतच नाहीत, एकदम हायली कॉम्प्रेस झाले तर ती इमेज ब्लर होते किंवा हाय रेझोल्युशन आपण कॅमेऱ्यावरती फोटो काढलेले असतात त्याच्यामुळे ते GB मध्ये डेटा असतो। तर अशा वेळेला जी काळजी घ्यायची आहे आणि जी प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि परत एकदा मी सांगतो की पोलीस भरती जे मोफत पूर्व प्रशिक्षण आहे बार्टी आणि आरटी, ओके, याच्यामध्ये कॅटेगरी कुठल्या बसतात म्हणजे सबकास्ट ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर अपलोड होताना जे साईज लागणार आहे, काय साईज लागणार आहे कुठल्या डॉक्युमेंटची, आणि कॉम्प्रेस करायचं असेल, त्या साईजमध्ये बसवायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं हे आपण जाणून घेणार आहोत। ओके, तत्पूर्वी महत्त्वाचं बघा, आता स्कॉलरशिपची जी माहिती आहे CET जे तुमची कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, ओके, तर ती जी आहे पर्टिक्युलर त्याच्यासाठी जी डिटेल माहिती आहे ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। तुम्हाला काहीही तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे बघा, त्या लिंकवरती गुगल फॉर्म आहे तो भरा आणि सगळी माहिती स्पेसिफिकली तुम्ही भरली की तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल। दुसरी गोष्ट, आपला IVR नंबर आहे बघा 788 781 1411, याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। ओके, आणि जसं मी आता सांगितलं की अर्ज कसा करावा, कागदपत्र कोणती लागणार आहे, निवड कशी होणार आहे, याच्या माहितीसाठी आपले जे यूट्यूबचे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। ओके, आता येऊया आपल्या टॉपिककडे। तर सगळ्यात महत्त्वाचं 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, जसं मी सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की मोबाईल नंबर म्हणजे सिम नंबर तुमचा आणि मोबाईल हँडसेट हे खूप जपून असलं पाहिजे तुमच्याकडे, कारण भविष्यात त्याच्यावरतीच सगळी प्रोसेस होणार आहे OTP वगैरेची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईमेल ID। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, फोटो सही आणि साठी जी साईज त्यांनी सांगितलेली आहे ती प्री डिफाईन आहे, फॉर्मॅट प्री डिफाईन आहे, याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे। तुम्ही जेव्हा फॉर्म भरताल तर त्यावेळेला एज्युकेशन डिटेल भरल्यानंतर म्हणजे तुमची शैक्षणिक माहिती भरल्यानंतर जी 4थी स्टेप आहे तर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत आणि तसेच इतर डॉक्युमेंट्स, तर याची स्कॅन कॉपी जी आहे ती तुम्हाला प्रिसाईज साईजमध्ये आणि त्या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी तुम्हाला तयार करून ठेवायची आहे। म्हणजे तुमच्या PCला असेल किंवा तुमच्या मोबाईलला असेल तर हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, मग फोटो असेल, सही असेल, तुमचे स्कॅन डॉक्युमेंट असेल, हे सगळ्यात पहिले तर त्या नावाने सेव्ह करून घ्या। म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं नाव प्रमोद आहे तर प्रमोद पासपोर्ट फोटो, प्रमोद साईन, बरोबर आहे, 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, हे सगळं कास्ट सर्टिफिकेट, हे सगळं नावाने सेव्ह करा, म्हणजे आपल्याला एका डॉक्युमेंटच्या जागी दुसरा डॉक्युमेंट अपलोड होणार नाही। बरोबर आहे, ह्या चुका होतात विद्यार्थी मित्रांनो। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा जो फोटोग्राफ आहे तर फोटोग्राफ हा फक्त आणि फक्त JPG फॉर्मॅटमध्येच लागणार आहे किंवा JPEG फॉर्मॅटमध्येच लागणार आहे। ओके, तर त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमची जी फोटो, कारण बऱ्याचदा वेगवेगळ्या एक्सटेन्शननी फाईल तयार होत असतात, तर JPG आणि JPEG या 2 फॉर्मॅटमध्येच आपल्याला त्या पर्टिक्युलर फाईल्स पाहिजे फोटोच्या। आणि त्याची साईज किती पाहिजे तर 50 KB, आता ही खूप कमी साईज आहे विद्यार्थी मित्रांनो, 100 KB,
कारण ज्यावेळेस आपण मोबाईलमधनं किंवा पासपोर्ट काढतो तर त्यावेळेस तो GB मध्ये MB मध्ये असू शकतो. अशा वेळेस लक्षात घ्या की या साईजमध्ये आणि या फॉर्मॅटमध्ये ते लागणार आहे आणि त्याच्यासाठी काय प्रोसेस करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत. आता जर तुम्ही काढलेला फोटो किंवा पासपोर्ट फोटो जास्त साईजचा असेल, समजा माझा फोटो आहे 500 MBचा किंवा 500 KBचा, बरोबर आहे, त्याला मला कॉम्प्रेस करायचं आहे, तर काय प्रोसेस आहे बघा. तर तुम्ही तयार केलेली आहे सॉफ्ट कॉपी आहे JPEGची, ज्याची साईज जास्त आहे, आणि काय करायचं मग, वेबसाईटवरती गुगलवरती फोटो साईज बिटवीन 50 KB टू 100 KB जरी टाकलं तर खूप सारे ज्याला म्हणतो प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा ॲप्स आहेत हे तुम्हाला लिस्ट दिसेल. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर एक सिलेक्ट करायचं आहे कुठलंही, त्याची प्रोसेस जाणून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फोटोची साईज करायची आहे 50 KB टू 100 KB. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा या वेबसाईटवरती गेलो, तुम्ही पर्टिक्युलर वेबसाईट स्पेसिफिक निवडली, त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, इमेज सिलेक्ट करायची आहे ज्याची साईज तुम्हाला या रेंजमध्ये बसवायची आहे, कॉम्प्रेस करायची आहे. इथे तुम्ही सिलेक्ट इमेज केलं की तुमच्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये, ज्या फोल्डरमध्ये ती फाईल असेल तिथनं ती इथे येईल, बरोबर आहे. आता इथं आल्यानंतर डायरेक्टली इथे कॉम्प्रेशन लेवलचा एक बार आहे. या कॉम्प्रेशन लेवल इथे स्लाइडर आहे बघा, स्लाइडरमध्ये कॉम्प्रेशन लेवलचा एक बार आहे. तुम्ही जो स्क्रोल केला की ऑटोमॅटिकली इथे पर्सेंटेज दिसेल कॉम्प्रेशनचं आणि इथे साईज दिसेल. तर त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये साईज आली 50 KB टू 100 KB, ती डायरेक्टली ती इमेज काय करायची, डाउनलोड करायची. आणि ती इमेज डाउनलोड झाली की तुमची जी फोटोची इमेज आहे ती JPG फाईल आणि प्रिस्क्राईब त्या साईजमध्ये अवेलेबल होईल. दॅट सिम्पल, बरोबर आहे. आता फोटो साईज बऱ्याचदा काय होतं की स्पेसिफिकली कॉम्प्रेस झाल्यानंतर दिसत नाही, ब्लर दिसतं. मग अशा वेळेस ॲडजस्टेबल हा जो स्लाइडर आहे असा ॲडजस्ट करायचा जेणेकरून इमेजसुद्धा दिसली पाहिजे. आता सहीला आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे आणि सहीची जी साईज आहे फोटोची ती किती आहे, 20 KB टू 50 KB. परत इथे फोटो साईज बिटवीन 20 KB टू 50 KB. मग आपण 50 टू 100 लिहिलं होतं, आता इथे 20 टू 50 जे दिलेलं आहे तेच टाकलं मी. परत तशाच प्रकारचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आलेत आणि त्याच्यामध्ये एक सिलेक्ट केलं. इथे तुम्ही सिलेक्ट करायची फाईल जी तुमची सेव्ह आहे तुमच्या सहीची, इथे सिलेक्ट केलं, या रेंजमध्ये न्यायचं आहे. या प्रकारे दिसेल बघा, आता इथे सही आली आहे ती माझी. ओके, परत स्लाइडरमध्ये कॉम्प्रेशन लेवल आणि ती ॲडजस्ट करायची, अशी ॲडजस्ट करायची जेणेकरून त्या रेंजमध्ये तर आहेच ती, पण विजिबल झाली पाहिजे, म्हणजे दिसली पाहिजे, ब्लर नको, बरोबर आहे. तर त्या रेंजला आली तर इथे आपल्याला नवीन साईज दिसते बघा. आपल्याला पाहिजे 20 KB टू 50 KB, इथे आलेली आहे 29.71 KB, म्हणजे दिस इज नाव ओके. मग आता याला काय करा, डाउनलोड करा. फोटो असेल तुमचा किंवा सही असेल तर या प्रकारे करा. आता काही विद्यार्थ्यांना बराच प्रॉब्लेम काय येतो की तुमचा जो फोटो आणि सहीची साईज असते त्याच्यातली जे रेंज आहे त्या दरम्यान होत नसेल तर खालील प्रोसेस करा. म्हणजे बऱ्याचदा ती होतच नाही, म्हणजे 500 MB असेल मग त्याची 400 होते, मग 400ची परत तुम्ही, कारण पर्सेंटेज वाईज आहे ते. मग अशा वेळेला तुम्हाला एक साईज रिसायझर जे आहे हे जर तुम्ही गुगलला टाकलं की डायरेक्ट तुम्हाला रिड्यूस इमेज साईज इन KB असं पर्टिक्युलर ॲप्लिकेशन दिसेल. डायरेक्ट याच्यामध्ये जर गेलात तर तुम्हाला रेंजसुद्धा सिलेक्ट करता येईल. मग अशा वेळेस काय करायचं, ती इमेज असेल फोटोची, तुमची फोटोची असेल किंवा सहीची असेल, ती सिलेक्ट करायची, साईज आपल्याला रेंज माहिती आहे आणि त्यावेळी रिड्यूस करायची साईज, तर तुम्हाला काय मिळेल, त्या KB मध्ये ती रेंज मिळेल. ओके, जसं इथे फोटो आलेला आहे, इथे मी साईज टाकली आणि याला रिड्यूस साईज केलं की मला पर्टिक्युलर त्या साईजमध्ये बघा 98 KB मध्ये माझी फाईल झालेली आहे, जी ऑलरेडी अगोदर वेगळ्या लेवलला होती. येते लक्षात. मग या पद्धतीने समजा लक्षात घ्या की कशा पद्धतीने त्या रेंजच्या दरम्यान आपल्याला ते करायचं आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की कागदपत्र जे लागतात ते आपण ऑलरेडी बोललोय, पण जे कागदपत्र आहे ते तुम्हाला इमेज फाईलमध्ये नाही पाहिजे तर PDF फाईलमध्ये पाहिजे. ओके, आणि नुसती PDF मध्ये नाही पाहिजे तर 100 KB टू 300 KB याच्या प्रमाणात पाहिजे, म्हणजे त्या रेंजमध्ये पाहिजे. डॉक्युमेंट्स कुठले लागतात ते माहिती झालं आपल्याला, 10वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट. ओके, इंटरमिडिएट असेल 10वी+2 म्हणजे 12वी, त्याचे मार्कशीट त्या किंवा त्याचं सर्टिफिकेट. तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं असेल त्याची मार्कशीट, त्याचं सर्टिफिकेट, तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्डमध्ये
फ्रंट आणि बॅक असतं बघा, ते दोन्ही एकाच पेजवर घेऊन PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे, एकाच साईडला पाहिजे. म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड ही एकाच मर्ज असलेली पाहिजे एकाच PDF मध्ये. असं नाही की फ्रंटची वेगळी आणि बॅकची वेगळी. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट जे तहसीलदारांनी दिलेलं असेल तुम्हाला. ओके, जर डिसेबल पर्सन असेल तर त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र, फिजिकल वीकनेस जो आहे किंवा फिजिकल जे पर्टिक्युलर डिसेबिलिटी असेल त्याचं प्रमाणपत्र, बरोबर आहे. ऑर्फन असेल एखादा विद्यार्थी, अनाथ असेल तर अनाथचं प्रमाणपत्र. हे सगळे प्रमाणपत्र कुठल्या साईजमध्ये पाहिजे? 100 KB to 300 KB. आणि कुठल्या फाईल फॉर्मॅटमध्ये पाहिजे? तर PDF फाईल फॉर्मॅटमध्ये पाहिजे. येते लक्षात? मग आता हे जर या साईजमध्ये नसेल तर परत तीच मेथड आहे बघा. कागदपत्रे PDF साईजमध्ये जर आणायची असेल तर डायरेक्ट काय टाकायचं की माझ्याकडे इमेज आहे आणि त्याला PDF साईजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. माझ्याकडे या डॉक्युमेंटचे सगळेचे फोटो आहेत आणि मला PDF कन्वर्ट करायचं आहे. तर मी इमेज टू PDF साईज बिटवीन 100 KB to 300 KB जर टाकलं गुगलमध्ये, डायरेक्टली मला वेगवेगळे ॲप्लिकेशन्स मिळतील. मग मी एखादी JPG म्हणजे फोटो आहे माझ्याकडे आणि आता त्याला मला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर मी इथनं ती JPG 10वीची मार्कशीट आहे, इथनं JPG सिलेक्ट करेल. ही आली आहे सर्टिफिकेट माझं. आणि इथे परत मी स्लायडरनी ॲडजस्ट करू शकतो आणि ते कशामध्ये कन्वर्ट होणार? PDF मध्ये कन्वर्ट होणार. मग PDF मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इथे स्पेसिफिकली आपण हे ॲडजस्टमेंट या रेंजमध्ये नेली 100 to पर्टिक्युलर 200. इथे साईज येते बघा 190.78. तर ही जी साईज आहे त्या रेंजमध्ये आली की कन्वर्ट करायचं. कन्वर्ट कशाला करायचं? तर तुमच्या इमेजला PDF मध्ये कन्वर्ट करायचं. झाली तुमची तयार. आणि आता त्या PDF ला डाउनलोड करायचं, त्याला व्यवस्थित नाव द्यायचं कारण त्याचं नाव वेगळं आलेलं असतं. ते जर 10वी असेल तर प्रमोद 10th मार्कशीट या पद्धतीने नॉमेनक्लेचर करा आणि जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. ओके, आणि त्या रेंजमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स मिळतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या ह्या गोष्टी. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की हे काय सांगतायत सर, तर काही विद्यार्थ्यांना खरंच प्रॉब्लेम जातो आणि मग डेट निघून जाते किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड होतात, घाई गडबड होते. तर हे टाळण्यासाठी सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुमच्या अजूनही काही अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर आमच्या प्लॅटफॉर्मवरती नक्की शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लिंक दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन फिल करा आणि फील फ्री टू कम्युनिकेट विथ अस. ओके, बार्टी आणि RT याच्यासाठी पुरेपूर मदत आम्ही तुम्हाला करणार आहोत. 788 781 1411 किंवा 853 012 आणि 1002 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि बाकी व्हिडिओ तर आहेच. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनला सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने या पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांचे जे काही पर्टिक्युलर कोर्सेस आहेत ते कंप्लीट केले. खूप चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं जे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, ओके, ते दिलं आपण. आणि एक उत्तम प्रकारे आपण त्यांचं कोचिंग घेतलं जेणेकरून त्यांना भविष्यातल्या येणाऱ्या सगळ्या जिल्ह्याच्या असतील पोलीस भरतीचे जे आहे तर त्याच्यासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे आपण दर्जेदार कोचिंग जे आहे ते पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी दिलेलं आहे. ओके, आणि डेफिनेटली ग्राउंड महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. तर ग्राउंडसुद्धा आपण आपल्या प्रॉपर स्पेसिफिक ट्रेनरकडनं हे दिलेलं आहे. ओके, आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, ओके, तर CET एक्झाम सामायिक प्रवेश परीक्षा ही जर तुम्हाला द्यायची असेल याच्यासाठीची, या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठीची, तर त्या सिलेबसवरती आधारित फक्त ₹1 संपूर्ण तयारी, मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी हे या बॅचमध्ये आहे. जी बॅच आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करा, ओके, आणि परचेस करा. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तुमचे, तर कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. ओके, तर जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रापर्यंत नक्की हे शेअर करा आणि सगळ्यांना हे चॅनल जॉईन करायला सांगा. धन्यवाद.